आज पाहूया माणुसकीचा मुखवटा की संपत्ती लुबाडणारा चेहरा. शहरातल्या एका शांत मध्यमवर्गीय वसाहतीमध्ये एक जोडपं राहायला आलं. नवरा बायको दोघंही अगदी प्रेमळ स्वभावाचे. कुणाशीही हसून बोलायचे. कुणाला अडचण आली तर मदतीला धावून जायचे. विशेष म्हणजे एकट्या राहणाऱ्या वृद्ध मंडळींशी त्यांची फारच जवळीक होती. नवरा एखाद्या वृद्ध महिलेला भेटला की अगदी आपुलकीने म्हणायचा, "काय मावशी, तब्येत कशी आहे? काही हवं असेल तर मला सांगा हं. मुलं परदेशात असतात ना तुमची. तुम्हाला वेळ कुठे देणार ते?" हळूहळू त्या मावशीला वाटायला लागायचं, आपलं कुणी नसलं तरी हा मुलासारखा माणूस आहे. त्याची बायकोही काही कमी नव्हती. ती एखाद्या एकट्या राहणाऱ्या वृद्ध पुरुषाला भेटली की, "काय काका, जेवण झालं का? औषधं घेतलीत? मुलं तर आपापल्या संसारात व्यस्त आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे." अशा बोलण्याने ती त्यांची मर्जी जिंकायची. पण या दोघांच्या या माणुसकीच्या मागे एक वेगळंच गणित चालू होतं. एक मावशी होता. वसाहतीत एक वृद्ध महिला एकटी होती. मुलं दोघंही परदेशात. पैशाची कमतरता नव्हती. मुलं वर्षातून एखाद्या वेळीच येत. त्या मावशीला एकदा बंकेत काही काम होतं. नवरा अगदी सहज म्हणाला, "मावशी, तुम्ही कशाला त्रास घेता? मी येतो तुमच्याबरोबर." तो तिच्याबरोबर बंकेत गेला. कागदपत्रं भरून दिली. फॉर्म भरून दिला. मोबाईलवर आलेले संदेश समजावून सांगितले. हळूहळू मावशीच्या बंकेच्या व्यवहारांमध्ये तो तिचा मुलगा बनला. "मावशी, तुमच्या पासबुक मला द्या. मी सगळं व्यवस्थित करून ठेवतो." "मावशी, तुम्हाला ऑनलाईन व्यवहार जमत नाहीत. मी करून देतो." मावशीला काय शंका येणार? ज्याच्यावर मुलासारखा विश्वास ठेवला होता त्याच्यावरच तर सगळं सोपवलं होतं. काही महिन्यांनी मावशी आजारी पडली. हा मानलेला मुलगा तिच्या औषधांची काळजी घ्यायचा. बायको तिच्यासाठी जेवण पाठवायची. शेजाऱ्यांना हे सगळं दिसायचं. सगळे म्हणायचे, "आजकालच्या काळात अशी माणसं मिळणं म्हणजे नशीब." एक दिवस ती मावशी झोपेतच गेली. मावशीच्या मृत्यूनंतर तिची मुलं परदेशातून आली. त्यांना वाटलं होतं आईची बंक खाती, घर आणि बाकीची संपत्ती व्यवस्थित असेल. पण बंकेत गेल्यावर त्यांना पहिला धक्का बसला. खात्यात अपेक्षित रक्कम नव्हती. काही व्यवहार झाले होते. काही कागदपत्रांवर मावशीची सही होती. आणखी तपास केला असता समोर आलं की घराशी संबंधित अधिकारही त्या जोडप्याच्या नव्याच्या नावावर गेले होते. मुलांना धक्का बसला. आईने हे कधी केलं? पण आता आई जिवंत नव्हती. उत्तर देण्यासाठी कोणीच नव्हतं. वसाहतीत मात्र चर्चा वेगळी होती. "अहो, त्याने मावशीची किती सेवा केली. मुलांनी लक्ष दिलं नाही म्हणून मावशीने त्याला दिलं असेल. आपण काय बोलणार? शेवटी तिची संपत्ती होती." आणि अशा प्रकारे माणुसकीच्या मुखवट्याने पहिलं काम पूर्ण केलं होतं. मग आली दुसरी मावशी, वृद्ध महिला. मुलांचं परदेशात वास्तव्य. पुन्हा तेच मावशी, बंक, औषधं, घरची कामं, आजारपण आणि मुलांविषयी सहानुभूती. "मावशी, तुमच्या मुलांना वेळ नाही, त्यांचीही काय चूक म्हणायची. पण तुम्ही एकट्या आहात हे खरं ना? आम्ही आहोत तुमच्यासाठी." काही काळानंतर तिचे आर्थिक व्यवहारही त्यांच्या हातात गेले. काही महिन्यांनी ती सुद्धा गेली. मृत्यूनंतर पुन्हा तेच. घराच्या कागदपत्रांमध्ये बदल, पैशांच्या व्यवहारांमध्ये बदल आणि वारसांच्या हातात रिकामे हात. मग तिसरी, चौथी, मग पाचवी व्यक्ती. प्रत्येक वेळी पद्धत तीच. व्यक्ती बदलायची. कधी मावशी, कधी काका, कधी मामा. आपलेच आई बाबा आहेत असा भाव. बायकोचं काम वेगळं होतं. ज्या वृद्ध पुरुषांना मुलं वेळ देत नव्हती त्यांच्याशी ती जवळीक करायची. "काका, तुम्ही एवढे आजारी असूनही एकटेच.
मुलांना सांगितलं नाहीत. काय उपयोग? प्रत्येकाला आपला संसार आहे. मग हळूहळू ती स्वतःच्या अडचणी सांगायची. माझी ही आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नाही, पण माणुसकी म्हणून मी तुमच्यासाठी करते. तुमच्यासाठी औषधं आणते. तुमचं जेवण बघते. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. आणि मग त्या वृद्ध माणसाला एक गोष्ट पटवून दिली जायची. तुमच्या मुलांना तुमची गरज नाही, पण आम्हाला तुमची काळजी आहे. हळूहळू त्याच्या मनात आपल्या मुलांविषयी नाराजी निर्माण व्हायची. तर या जोडप्याविषयी कृतज्ञता. दर महिन्याला पेन्शनमधून काही रक्कम बायकोच्या हातात पडू लागायची. काका, नको हो, तुमचेच पैसे आहे. पण आतून मात्र तिला माहीत होतं की हे नाटक कुठे चाललं आहे. शेवटी एखादा काका म्हणायचा, माझ्यानंतर हे घर तुझंच. कागदपत्र तयार व्हायची. मात्र एक गोष्ट विचित्र होती. या सर्व वृद्ध मंडळींचा मृत्यू जवळजवळ सारख्याच परिस्थितीत व्हायचा. घरात एकटे, रात्री झोपलेले, सकाळी दरवाजा न उघडणारे. आणि मग, अहो, काका दरवाजा उघडत नाहीत. काय झालं असेल? शेजाऱ्यांना बोलवा. सगळ्यांच्या उपस्थितीत दरवाजा उघडला जायचा. आणि आत वृद्ध व्यक्ती मृत अवस्थेत सापडायची. सुरुवातीला लोकांना ते योगायोग वाटलं. एकदा, दोनदा, तीनदा. पण 5वी-6वी वेळ आली तेव्हा काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. हे सगळं खरंच योगायोग आहे का? हळूहळू वृद्ध मंडळी सावध झाली. आपली कागदपत्र दुसरीकडे ठेवली. आपल्या मुलांना फोन केला. बँकेत जाऊन स्वतःचे व्यवहार तपासले. कुणी म्हणालं, आपण सावध राहूया. आणि ते जोडपं. एके दिवशी त्यांच्याकडून बातमी पसरली. त्यांच्या गावाकडून फोन आला आहे. त्यांच्या आईवडिलांची तब्येत खूप खराब आहे म्हणे. त्यांना कायमच्या गावाला जावं लागणार आहे. 2च दिवसांत घर रिकामं झालं. फर्निचर निघालं, सामान निघालं. आणि त्याआधी ज्या वृद्धांच्या नावावर आलेली काही घरं त्यांच्या ताब्यात आली होती, ती घाईघाईने विकली गेली. पैसे जमा झाले. काही खाती बंद झाली. काही कागदपत्रं गायब झाली. आणि एक सकाळी ते जोडपं त्या वसाहतीतून निघून गेलं. कुणाला नीट निरोपही दिला नाही. काही दिवसांनी वसाहतीत चर्चा सुरू झाली. कुठे गेले असतील? गावी गेले म्हणाले होते, पण त्यांचा फोन लागत नाही. घर विकून गेले म्हणे. आणि मग एका वृद्ध गृहस्थाने शांतपणे एक वाक्य म्हटलं, ते आपल्या गावाला गेले नाहीत. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तो म्हणाला, ते दुसऱ्या गावात गेले असतील. आणखी एखाद्या मावशीला भेटायला, आणखी एखाद्या काकाला भेटायला. आणि पुन्हा माणुसकीचा मुखवटा घालायला. कारण काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात आधार बनायचं नसतं. त्यांना दुसऱ्यांच्या असहायतेचा फायदा घ्यायचा असतो. काही लोक तुमच्याजवळ येतात कारण तुम्ही एकटे आहात. काही तुमची काळजी घेतात कारण तुम्हाला त्यांची गरज आहे. पण काही तुम्हाला तुमच्या माणसांपासून तोडतात, तुमचा विश्वास जिंकतात आणि मग तुमचं सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेतात. म्हणूनच प्रत्येक गोड बोलणारा माणूस चांगला असेलच असं नाही. प्रत्येक मदत करणाऱ्या हातामागे माणुसकी असेलच असं नाही. आणि प्रत्येक वेळी तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत असं म्हणणारा माणूस खरोखर तुमची काळजी घेतोयच असं नाही. कधी कधी तो तुमच्या काळजीचा मुखवटा घालून तुमच्या संपत्तीपर्यंत पोहोचत असतो. आणि सर्वात भयानक गोष्ट कोणती? हा मुखवटा फाटतो तेव्हा तो माणूस तुमच्या समोर नसतो. तुमच्याकडे उरलेली असते फक्त त्याने सोडलेली कागदपत्र, रिकाम बंक खातं, विकलेलं घर आणि एक प्रश्न. आपण ज्याच्यावर इतका विश्वास ठेवला तो आपला होता तरी कधी? हा होता मुखवट्याआडचा चेहरा फसात. तुमच्या आसपासही अशी माणसं आहेत का जी मदतीच्या नावाखाली एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यात
अतिरेकी हस्तक्षेप करताना दिसतात. सावध राहा, कारण वृद्धत्वात माणसाला फक्त आधाराची गरज नसते, तर योग्य आधार आणि चुकीच्या आधारातला फरक ओळखण्याचीही गरज असते. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.